Next type of example is if f of x is equal to x square plus 2x plus 5. Find f of x. Find x for which f of x is equal to f of 2x plus 1. Okay, so f of x is equal to x square plus 2x plus 5. Find x for which f of x is equal to f of 2x plus 1. आपल्याला f of x दिलेला आहे आणि अजून काय दिलेला आहे की f of x is equal to f of 2x plus x आहे. सो आपल्याला फाइंड करायचा x. ओके, सो फर्स्ट गिवन दिलेला आपल्याला f of x दिलेला आहे x square plus 2x plus 5. Call it as equation number 1. Now put x is equal to, आता f of 2x plus 1 लिहू. Put x is equal to 2x plus 1 in equation 1. So we will get f of 2x plus 1 is equal to x च्या तिथे 2x plus 1 टाकायचं. So 2x plus 1 bracket square plus 2 into x च्या तिथे 2x plus 1 plus 5. Okay, so a plus b bracket square चा फॉर्म्युला a square plus 2ab plus b square. Okay, so 2x चा square 4x square plus 2ab 2 into 2x ab काय 2x into 1 2x आणि into 2 परत म्हणजे 4x आणि 1 चा square 1 plus ह्या 2 नी ह्या 2 ला केलं तर 4x आणि 2 into 1 2 plus 5. आता x square ची एकच टर्म आहे सो ती as it is लिहिली. ओके, हे आहे f of 2x plus 1. Now 4x x च्या 2 टर्म्स आहेत 4x plus 4x 8x आणि इथं 1 plus 2 3 plus 5 8. ओके, नाउ आपल्याला अजून काय दिलेलं आहे हे झालं आपलं f of 2x plus 1. बट we have f of x is equal to f of 2x plus 1. आपल्याला काय दिलेलं आहे f of x is equal to f of 2x plus 1. मग f of x काय आहे x square plus 2x plus 1 हे एका साइडला लिहायचं plus 5 आणि हे f of 2x plus 1 काय आले 4x square plus 8x plus 8. ओके, सो सगळ्या टर्म ह्या साइडला घ्या. सो x square minus 4x square मग x ची टर्म 2x minus 8x plus 5 minus 8 equal to 0. So x square minus 3x square 2x minus 8x minus 6x आणि 5 minus 8 minus 3 equal to 0. मायनस साइन जर कॉमन काढलं तर 3x square plus 6x plus 3 equal to 0. हा मायनस इकडे जाणार. सो आपल्या नंतरचा आन्सर काय आलं. नेक्स्ट स्टेप आपल्याला x फाइंड आउट करायचा आहे. सो नेक्स्ट स्टेप आली 3x square plus 6x plus 3 is equal to 0. सो ह्याच्यातून 3 कॉमन निघेल बघा. सो 3x square इथं राहिलं 3 कॉमन गेल्यावर 2x plus 1 equal to 0. हा 3 इकडे मल्टिप्लाय इकडे आलं 0 ला डिवाइड होणार. सो आन्सर 0 येणार. राहिलं काय x square plus 2x plus 1 equal to 0. तर आता पुढे काय करणार तुम्ही याचे फॅक्टर्स पाडणार. सो असे दोन नंबर ज्याचं मल्टिप्लिकेशन 1 आणि ऍडिशन 2. सो मल्टिप्लिकेशन 1 into 1 किती आलं 1 आणि 1 plus 1 किती आलं 2. सो काय येईल x plus 1 equal to 0. ओके, ह्याचे फॅक्टर्स दिले आपण x plus 1 म्हणजेच काय x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू 0. दोघांचं स्क्वेअर रूट काढलं तर इथे काय आलं x plus 1 is equal to 0. x plus 1 चा स्क्वेअर त्याचं स्क्वेअर रूट x plus 1 आणि 0 चं स्क्वेअर रूट 0. नंतर x is equal to काय येणार हा प्लस 1 इकडे आल्यावर -1. सो x ची व्हॅल्यू काय आली -1 आली. ओके, सो हे झालं नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. नाउ लॉगच्या एक्झाम्पलला प्रॉब्लेम होता 1-2 स्टुडंटला. सो लॉगचा आज एक एक्झाम्पल परत एकदा एक्सप्लेन करते. फर्स्ट एक्झाम्पल कळालं नव्हतं. सो इफ f of x is equal to 16 raised to x plus log of x to the base 4, find f of 1 upon 2. ओके, सो व्यवस्थित लक्ष द्या. गिवन काय दिले आपल्याला f of x is equal to 16 raised to x plus log of x to the base 4. इक्वेशन नंबर 1.
नाव पुट x इज इक्वल टू 1/2 आपल्याला फाइंड आउट करायचं f of 1/2 in equation 1. So we will get f of 1/2 is equal to 16 raised to 1/2 plus log of base 4 to the 1/2. ओके, हे झालं. नाउ नेक्स्ट आता आपल्याला काय करायचं आहे, x च्या तिथे 1/2. ओके, नाउ नेक्स्ट काय करायचं आहे, इथे 2 आहे ना, सो या 16 ला 2 च्या पॉवर मध्ये लिहायचं. सो 16 म्हणजे काय, 2 raised to 4 आणि हा 1/2 ऍज इट इज. ओके, सॉरी, 16 म्हणजे काय, 2 raised to 4 आणि हा 1/2 ऍज इट इज. आता इथे जेव्हा फ्रॅक्शनचा लॉग असतो तेव्हा एक फॉर्म्युला यूज करायचा. लॉग ऑफ 1/a जर असेल, बेस काही पण असू द्या, 1/a असेल तर मायनस लॉग a करायचं. सो प्लस लॉग ऑफ 1/2 आहे, सो काय येणार, मायनस लॉग ऑफ 2. ओके, जो खालचा आहे तो वरती न्यायचा, a इथे डिनॉमिनेटरला होता, इथे आला आणि बेस ऍज इट इज लिहायचा. ओके, नाउ 2 raised to 4 into 1/2. मग पॉवरची मल्टिप्लिकेशन 4 into 1/2 किती येतं, 2 1 जा 2, 2 2 जा 4, म्हणजे आन्सर काय येतं 2. सो इथे काय आलं, 2 raised to 2. ह्या फक्त मी पॉवरची इथं मल्टिप्लिकेशन करून दाखवली. मायनस, आता इथे बेसला 4 आहे ना, सो इथे पण आपल्याला 4 आणायचा. सो 4 काय असतं, इथं 2 ला आपण 4 मध्ये कसं रिप्रेझेंट करता येईल, 2 म्हणजे 4 चं स्क्वेअर रूट. हे बघा, स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच काय आलं, 2 आलं. ओके, मग आपण 2 ला आपल्याला 4 मध्ये रिप्रेझेंट करायचं, मग स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच काय, 4 raised to 1/2. ओके, कोणत्या पण नंबरचं जर स्क्वेअर रूट असेल तर त्याला आपण 1/2 असं लिहू शकतो. मग 2 म्हणजेच काय, स्क्वेअर रूट ऑफ 4. मग 4 स्क्वेअर रूट ऑफ 4 म्हणजेच काय, 4 raised to half. सो आपण काय केलं, हा बेस तसंच लिहिला आणि ह्या 2 ला 4 raised to half केलं. ओके, नाउ नेक्स्ट आता आपण काय यूज केलं बघा, 2 raised to 2 4 आणि इथे केलं 1/2 लॉग ऑफ 4 म्हणजेच तिथे काय यूज केलं आपण, लॉगॅरिथमचा रूल. m raised to n असेल तर n log m, जो पॉवर आहे तो इथे न्यायचा. सो इथे पॉवर काय आहे, 1/2, तो आधी घेतला आणि लॉग ऑफ 4 टू द बेस 4. ओके, लिहिलं आपण. बेस बघा, फॉर्म इथे कुठेच बेस येत नाही, सो बेस आहे तो तसाच लिहायचा, फक्त हे कशाला आहे, m raised to n ला, म्हणजे हा m झाला आणि हा n झाला, तर n पुढे घेतला आणि लॉग ऑफ 4 टू द बेस 4. नाउ 4 मायनस 1/2 आणि लॉग बेस आणि लॉग जर सेम असेल, ज्याचा लॉग काढायचा आहे, लॉग कशाचा काढायचा, 4 चा, आणि बेस पण काय 4, दोन्ही जर सेम असेल तर त्याचा आन्सर 1 येतं. ओके, हे तुम्हाला प्रिव्हियस मध्ये मी सांगितलेलं आहे. सो राहिलं काय, 4 मायनस 1/2. ओके, सो 4 च्या खाली काय नाही, सो 1. सो 1 into 2 2 आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन. सो 4 into 2 8, 8 minus 1 आणि इथे आलं 7/2. सो दिस इज युअर आन्सर. ओके, तरी नाही कळालं तर परत सांगा मला. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट टाइप ऑफ एक्झाम्पल. if f of x is equal to log of sin x to the base e, find f of pi by 2. Okay, find f of pi by 2. Now given f of x is equal to log of sin x to the base e. Okay, now put x is equal to pi by 2 because आपल्याला f of pi by 2 find out करायचं आहे in equation 1. Okay, now f of pi by 2 is equal to log of sin pi by 2 to the base e. Okay, आता sin pi by 2, sin pi by 2, pi म्हणजे काय, 180, 180 by 2 म्हणजे sin 90 डिग्री. ओके, सो sin 90 काय असतो बघा, 1 असतो. सो log of टू द बेस e आणि sin 90 sin pi by 2 असतो 1. ओके, आणि एक लॉगॅरिथमचा रूल आहे की बेस जर e असेल आणि लॉग कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल इथे, तर त्याचा आन्सर ऑलवेज काय येतं, 0 येतं. ओके, म्हणजे log 1 चा आन्सर काय येतं, 0 येतं. बेस पण e पाहिजे आणि कोणती पण कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर आन्सर काय येतं, 0 येतं. सो f ऑफ pi by 2 इथे आन्सर येणार, log ऑफ 1 काय असतं, 0. f of pi by 2 काय येणार, 0 येणार का, बिकॉज log of 1 to the base e काय असतो, 0 असतो. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल.
if f of x is equal to log x to the base e and phi of x पण एक फंक्शनच आहे is equal to x cube असेल, then show that f of phi of x is equal to 3f of x. ओके, काही कन्फ्यूज व्हायचं नाही, दोन फंक्शन दिलेले आहेत फक्त नेस्टेड. ओके, सो गिवन काय दिले आपल्याला, f of x is equal to log of x to the base e, इक्वेशन नंबर 1. आता आपण f of phi of x फाइंड आउट करायचं. जसं f of 1 फाइंड आउट करायचंय तर आपण x च्या तिथं 1 टाकतो, तसंच आता f of phi of x जर फाइंड आउट करायचंय सो पुट x is equal to phi of x, आलं लक्षात, इन इक्वेशन 1. ओके, सो f of phi of x काय x च्या तिथे f of x. ओके, सो log to the base e आणि x च्या तिथे काय phi of x. ओके, नाउ आपल्याला phi of x ची व्हॅल्यू काय दिलेली आहे, x क्यूब दिली ना, सो आपण इथे काय करू शकतो, f of phi of x is equal to log to the base e आणि phi of x च्या तिथे x क्यूब लिहू शकतो. ओके, नाउ f of phi of x is equal to हा x रेस टू, मग अशी सांगितलं तुम्हाला लॉग जर m रेस टू n असेल तर n लॉग m असं आपण लिहितो. ओके, सो हा 3 मी पुढे घेणार, हा जो पॉवरचा 3 आहे तो पुढे घेतला. ओके, आणि phi of x च्या जागी आपण x क्यूब टाकलं, मग हा 3 आहे तो पुढे घेतला आणि राहिलं काय फक्त log of e रेस टू x. ओके, सो f of phi of x is equal to 3 आणि log x to the base e, log x to the base e काय आहे, f of x. सो इथे लिहिलं f of x फ्रॉम इक्वेशन 1. ओके, सो इट इज प्रूव्ड. आपल्याला प्रूव्ह तेच करायचं होतं, phi of f of x is equal to 3f of x. ओके, सो हे आपलं प्रूव्ह झालेलं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल, if f of x is equal to log of cos x to the base e, find f of 0. ओके, सो गिवन काय दिले आपल्याला, f of x is equal to log to the base e of cos x. ओके, इक्वेशन नंबर 1. आता f of 0 फाइंड आउट करायचे, सो पुट x is equal to 0 in equation 1. ओके, सो f of 0 is equal to log to the base e cos of 0. ओके, आणि cos 0 नेहमी काय असतो, 1 असतो. सो cos ते टेबल बघा cos 0, cos 45, cos 30, cos 60 चा जो ट्रिग्नोमेट्रीचा टेबल आहे तो स्टडी करा. cos 0 ऑलवेज 1 असतो. ओके, आणि log 1 तुम्हाला काय सांगितलं, जर कोणतीही कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल आणि बेस जर e असेल तर त्याचा आन्सर 0 येतो. सो f of 0 आला 0. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल, if f of x is equal to sin x, phi of x is equal to cos x, show that phi of pi by 2 plus x is equal to minus f of x. बघा काय सांगितलंय, show that phi of pi by 2 plus x is equal to minus f of x. Now given काय आपल्याला f of x is equal to sin x, इक्वेशन नंबर 1, and phi of x is equal to cos x, इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला शो काय करायचंय, phi of pi by 2 plus x is equal to minus f of x. मग अशी काय होतं, f of phi of x होतं, मग f of होतं म्हणून आपण x च्या तिथं phi of x टाकलं. ओके, पण आता f of phi of x नाही, आता काय, हे पण एक फंक्शनच आहे, phi of pi by 2 plus x. सो आपल्याकडे f of x तर आहेच आहे, sin x. सो आपल्याला काय दाखवायचंय, phi of pi by 2 plus x ची व्हॅल्यू मायनस sin x आली पाहिजे, म्हणजेच f of x येईल. ओके, सो काय करायचं, पुट x is equal to pi by 2 plus x in equation 2, not 1. बघा phi of pi by 2x आहे, जसं f of x असेल आणि तुम्हाला जर f of pi by 2 plus x सांगितलं असतं तर तुम्ही
x इज इक्वल टू पाय बाय 2 प्लस एक्स कुठे टाकलं असतं एफ ऑफ एक्स मध्ये. आता फाय ऑफ एक्स आहे आणि त्याच्यावरून फाय ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स सांगितलं, एफ ऑफ नाही सांगितलं, फाय ऑफ. सो आपल्याला इक्वेशन 2 मध्येच टाकायचे. सो फाय मध्ये जिथे जिथे पाय बाय एक्स आहे तिथे पाय बाय 2 प्लस एक्स टाकायचं. कॉस आणि एक्स म्हणजे काय आले इथं पाय बाय 2 प्लस एक्स. पाय म्हणजे 180 बाय 2. ओके, सो 90. सो बघा फाय ऑफ पाय बाय 2 प्लस एक्स. ओके, सो कॉस 90 प्लस थिटा. थिटा काय इथं आहे, सो कॉस 90 प्लस थिटा असेल तर त्याचा आन्सर असतं मायनस साइन थिटा. फक्त इथं थिटाच्या ऐवजी काय आहे एक्स, साइन एक्स. ओके, सो पाय बाय 2 प्लस एक्स आणि मायनस साइन आणि साइन एक्स म्हणजे काय एफ ऑफ एक्स. इट इज प्रूव्ड. आणि इथे लिहायचं फ्रॉम इक्वेशन 1. ओके, सिंपल एक्झाम्पल आहे. फक्त याच्यामध्ये थोडेसे ट्रिकोचे कन्सेप्ट पाहिजे, पण जेवढे आपण सगळेच एक्झाम्पल घेतोय, ऑल इच अँड एव्हरी एक्झाम्पल घेतोय आपण चॅप्टर मधलं, सो तुम्ही जेवढं इथे आहे तेवढंच लक्षात ठेवलं तरी चालेल. कॉस 90 प्लस जर थिटा असेल तर त्याचा आन्सर मायनस साइन थिटा येतं. सो कॉस 90 प्लस थिटा, सो थिटा काय एक्स, सो मायनस साइन थिटा म्हणजेच मायनस साइन एक्स आणि साइन एक्स म्हणजे एफ ऑफ एक्स. सो हे आपलं प्रूफ झालेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. इफ f of x is equal to x square plus 1, सॉल्व म्हणजे x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. f of x plus 1 plus f of x minus 1 minus 12 equal to 0. ओके, सो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. नाउ गिवन f of x is equal to x square plus 1, इक्वेशन नंबर 1. सो f of x plus 1, f of x minus 2 काढून घ्या आधी. f of x plus 1 is equal to put x is equal to x plus 1 in equation 1. ओके, सो इथे आलं x plus 1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 1. इथे x च्या तिथे x plus 1 टाकलं. सो f of x plus 1 काय आलं x square plus 2x plus 1. आपण इथे फॉर्म्युला वापरला a प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअरचा. ओके, आणि हा परत प्लस 1. ओके, सो काय आलं x स्क्वेअर प्लस 2x प्लस 2. दिस इज अ व्हॅल्यू ऑफ f ऑफ x प्लस 1, इक्वेशन नंबर 2. नाउ पुट x इज इक्वल टू, आता f ऑफ x मायनस 1 काढायचं. सो x मायनस 1 इन इक्वेशन 1. ओके, सो f ऑफ x मायनस 1, x च्या तिथं x मायनस 1. सो x मायनस 1 चा स्क्वेअर प्लस 1. So f of x minus 1 is equal to a minus b square. So a minus b square चा फॉर्म्युला असतो a square minus 2ab plus b square. फक्त मध्ये मायनस साइन. सो x square minus 2x plus 1. ओके, हे झालं ह्याचं एक्सपांड. आता हा पुढचा प्लस 1 तसाच. ओके, सो f of x minus 1 आलं x square minus 2x plus 2. दिस इज इक्वेशन नंबर 3. नाउ आपल्याला ह्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. सो नाउ take f of x plus 1 plus f of x minus 1 minus 12 is equal to 0. So f of x plus 1 काय आलेलं आहे ते लिहून घ्या x square plus 2x plus 2 आणि f of x minus 1 काय आले x square minus 2x plus 2 आणि हा minus 12 तसाच. ओके, सो minus 2x plus 2x गेले. x square च्या दोन टर्म आहे. सो x square plus x square 2x square. ओके, आता कॉन्स्टंट काय 2 plus 2 4 आणि 4 minus 12 म्हणजे minus 8 equal to 0. ओके, सो इथे 2 जर कॉमन काढला तो x square minus 4 equal to 0. बिकॉज जो 2 कॉमन काढलाय तो इकडे 0 ला डिवाइड होणार आणि जाणार. ओके, सो x square is equal to 4. हा minus 4 इकडे गेल्यावरती प्लस 4 झाला. ओके, स्क्वेअर रूट काढलं तर x ची व्हॅल्यू प्लस मायनस 2. जेव्हा कधी पण स्क्वेअर रूट काढणार तेव्हा प्लस मायनस 2 असं लिहून द्यायचं. ओके, सो हे झालं तुमचं नेक्स्ट एक्झाम्पल आणि हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल आहे. एकदम इझी बघा. फक्त काय की तुम्हाला एक फंक्शनचं काय की इथपर्यंत हे फंक्शनची कन्सेप्ट आहे आणि इथून पुढे तर हे आपण जसं a प्लस बी मायनस 12 असेल तर a ची व्हॅल्यू टाकतो, b ची टाकतो. सेम तसंच आहे. f ऑफ x प्लस 1 ची टाकायची, f ऑफ x मायनस 1 ची टाकायची आणि मग बाकी आपलं सिम्प्लिफाय करत जायचं जसं आपण स्कूल लेवलला करायचो त्या टाइप मध्ये. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. इफ
f of x is equal to log x, g of x is equal to x cube. Show that f of g of 2 is equal to 3 into f of 2. बघा जसं फायच्या ऐवजी आता g दिलेले. सो f of g of 2 is equal to 3 into f of 2. Okay. So first given f of x is equal to log x, equation number 1. Then g of x is equal to x cube, equation number 2. Okay, now आपल्याला काय काढायचं आहे, f of g of 2 काढायचे. Okay, now put x is equal to g of 2 in equation 1. जसं f of 2 असेल तर 2 ची टाकतो, पण f of g of 2 टाकायचं. सो x is equal to g of 2 in equation 1 टाकलं. ओके, सो f of g of 2 काय आलं, log x च्या तिथे g of 2. ओके, हे झालं इक्वेशन नंबर 3 ला. आता g of 2 ची व्हॅल्यू काढा. इथे कशाची व्हॅल्यू काढा, g of 2 ची व्हॅल्यू काढा. बघा g of 2, आता g of x काय आहे, x क्यूब, म्हणजे g of 2 काय येईल, 2 चा क्यूब येईल. मग g of 2 काय येईल, 2 चा क्यूब लिहिला. ओके, नाउ f of g of 2 इक्वल टू m raised to n चा फॉर्म्युला. सो हा 3 मी पुढे घेतला तर इथे काय आलं, log 2 आलं. काय आलं, log 2 आलं. ठीक आहे. नाउ f of g of 2 is equal to 3 आणि log 2. log 2 कशाची व्हॅल्यू असेल बघा, log x. कशाची व्हॅल्यू, f of x ची. ओके, सो f of 2 ची व्हॅल्यू काय असेल, तर इथे लिहायचं log 2. ओके, सो log 2 कशाची व्हॅल्यू असेल, f of 2 ची व्हॅल्यू असेल. किंवा इथे f of 2 काढून घ्या. ऍक्च्युअली आपलं एक स्टेप राहिली मध्ये. इथे फक्त पुट x is equal to 2 in equation 1. इझी बघा हे, f of 2 डायरेक्ट पण करू शकतो, बट तुम्हाला लगेच कळणार नाही. ह्याला इक्वेशन नंबर 2 द्या. ओके, आणि ठीक आहे, आता बाकीचं सगळं सेम आहे. ओके, नाउ बघा ह्याला इक्वेशन वगैरे द्यायची गरज नाही. सो इथे f of 2 is equal to log 2 आलं. मग log 2 आले तर तिथे f of 2 पुट करा फ्रॉम इक्वेशन 2. ओके, सो आपले हे काय झाले, प्रूव्ह झालेले. आणि इथे g of 2, तर g of 2 काय आहे, g of x काय आहे, x क्यूब. मग g of 2 काय येणार, x च्या तिथे 2 टाकायचा, फक्त 2 क्यूब. ओके, मग 3 हा m raised to n आहे. सो 3 पुढे घेतला, log 2 राहिला. मग log 2 म्हणजेच काय, f of 2. सो f of 2 आलेले. सो hence it is proved. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, आता थोडेसे नेस्टिंग ऑफ फंक्शन आहे. फंक्शन मध्ये फंक्शनचे एक्झाम्पल. इफ f of x is equal to 1 upon 1 minus x, find f of x. Okay, so given f of x काय दिलेले, 1 upon 1 minus x. आता f of 2 असेल तर आपण x च्या तिथे 2 टाकतो. सेम तसंच आता काय करायचं, आपण पुट x is equal to, आपल्याला काय f of x फाइंड आउट करायचं. सो पुट f of x is equal to f of x in equation 1. ओके, सो f of x, या x च्या तिथे काय टाकलं, f of x इक्वल टू 1 upon 1 minus x च्या तिथे काय टाकायचं, f of x. सो f of x. ओके, नाउ f of x ची व्हॅल्यू काय दिलेली, 1 upon 1 minus x. सो ती टाकायची. 1 minus हा 1 as it is. ओके, हा 1 मायनस ऍज इट इज, आणि f of x म्हणजे काय, 1 upon 1 minus x. ओके, ही f of x ची व्हॅल्यू. नाउ ह्याला सॉल्व करायचं. 1 upon, इथे परत लिहिते, 1 minus 1 upon 1 minus x. ओके, सो इथे खाली 1 आहे. सो 1 into 1 minus x, 1 minus x, आणि वरती क्रॉस मल्टिप्लाय. 1 into 1 minus x, 1 minus x, आणि 1 into minus 1 minus 1. ओके, सो हे 1 minus 1 गेले, राहिलं काय, 1 upon minus x upon 1 minus x. हे काय आलं, f of x. आता ह्यालाच पुढे आपण कसं सॉल्व करणार, हा 1 as it is
इंटू 1 मायनस एक्स अपॉन मायनस एक्स आणि मल्टिप्लिकेशन मध्ये वरच्याची वरती खालच्याची खाली. सो मायनस साइन हे मायनस साइन आहे, सो देऊन देते 1 मायनस एक्स अपॉन एक्स. सो दिस इज युअर आन्सर. ओके, -1 मायनस एक्स अपॉन एक्स. हा मायनस, हे जे मायनस साइन आहे ते फक्त वरती दिले, सो -1 मायनस एक्स अपॉन एक्स. ओके, तो हे झालं तुमचं आन्सर. नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. If f of x is equal to sin x, show that f of 3x is equal to 3f of x into minus 3f of x minus 4 into f cube of x. Okay, so given काय आहे, f of x is equal to sin x. Okay, इक्वेशन नंबर 1. सो आपल्याला f of 3x फाइंड आउट करायचं. ओके, सो पुट x is equal to 3x in equation 1. ओके, सो f of 3x is equal to काय आलं, sin 3x. पण आपल्याला शो काय करायचं, f of 3x is equal to 3. सो sin 3x चा फॉर्म्युला आहे बघा, 3 sin x minus 4 sin cube x. हा फॉर्म्युला. सो हा इथे टाकायचा. sin 3x म्हणजे काय, 3 sin x minus 4 sin cube x. This is a formula for sin 3 theta. Okay. So sin x म्हणजे काय, f of x. So 3 f of x. आणि एक sin x म्हणजे काय, f of x. आणि sin cube x म्हणजेच काय, f cube of x. sin x 1 sin x म्हणजे f of x. मग sin cube x म्हणजे काय, f of x into f of x into f of x. मग त्याचा क्यूब केला. So this is, hence it is proved. Okay, now next example. Next example बघा. If f of x is equal to 3x raised to 4 plus x square plus 5 minus 3 cos x plus 2 sin square x. This is f of x. Okay, show that f of x plus f of minus x is equal to 2 into f of x. Okay, so given काय, first they'll write down करून घ्या. f of x is equal to 3x raised to 4 plus x square plus 5 minus 3 cos x plus 2 sin square x. Okay, now f of x तर आपल्याकडे आहेत, आपल्याला हे प्रूफ करायचं, त्याच्यासाठी आपल्याला f of minus x काढावं लागेल. ओके, सो पुट put x is equal to minus x in equation 1. ओके, ह्याला इक्वेशन नंबर 1 लिहा. सो f of minus x, x च्या तिथे minus x, so 3 into minus x raised to 4 plus minus x raised to 2 plus 5 minus 3 into cos of minus x. Okay, cos of minus x, 3 into cos of minus x plus 2 into sin square x आहे, म्हणजे sin of minus x bracket square. ओके, नाउ तुम्हाला सांगितलं मायनस नंबरचा जर पॉवर इवन असेल तर पॉझिटिव्हच येतो, सो 3x स्क्वेअर. ओके, मायनस इथं पण पॉवर पॉझिटिव्ह इवन आहे, सो प्लस x स्क्वेअर येणार. ओके, प्लस 5. ठीक आहे, नाउ मायनस, आता cos मायनस थिटा,
कॉस मायनस थिटा कॉस थिटाच असतो, कॉस मायनस थिटा असतो कॉस थिटाच. ओके, सो कॉस मायनस थिटा जरी असेल तरी कॉस थिटाच येणार ह्याचा आन्सर, आणि हा मायनस साइन, सो 3 कॉस एक्स. ओके, साइन मायनस थिटा असतो मायनस साइन थिटा, पण इथे स्क्वेअर आहे सो प्लसच होणार, सो 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, हे झाले इक्वेशन नंबर 2, एफ ऑफ मायनस एक्स. आपल्याला काय प्रूफ करायचं, एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ मायनस एक्स इज इक्वल टू 2 एफ ऑफ एक्स. सो आता नाउ टेक LHS. LHS काय आहे, एफ ऑफ एक्स प्लस एफ ऑफ मायनस एक्स. ओके, नाउ एफ ऑफ एक्स ची व्हॅल्यू लिहून घ्या ही सगळी, 3x स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3 कॉस एक्स प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, आणि प्लस एफ ऑफ मायनस एक्स पण सेमच आलेले बघा, ते लिहून घ्या, 3x स्क्वेअर एक्स रेस टू 4 एक्स स्क्वेअर प्लस 5 मायनस 3 कॉस एक्स प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, नाउ आपल्याला प्रूफ काय करायचंय, 2 एफ ऑफ एक्स. ओके, आता व्हिडिओ तुमच्याकडे असल्यामुळे तुम्ही किती पण वेळास फॉरवर्ड बॅकवर्ड करू शकता. सो हे रफ केलेलं लिहून घ्यायचं आहे. ओके, सो काय आलं, LHS 3x स्क्वेअर, ओके, प्लस 3x स्क्वेअर काय आलं, 6x स्क्वेअर आणि x रेस टू 4, 6x रेस टू 4, x स्क्वेअर प्लस x स्क्वेअर काय आलं, 2x स्क्वेअर. ओके, ही टर्म झाली, ह्या टर्म पण झाल्या. ओके, आता 5 प्लस 5 काय आलं, 5 प्लस 5 काय आलं, 10. ओके, मायनस 3 कॉस एक्स मायनस 3 कॉस एक्स म्हणजे आलं मायनस 6 कॉस एक्स प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स प्लस 2 साइन स्क्वेअर एक्स म्हणजे काय आलं, 4 साइन स्क्वेअर एक्स. ओके, नाउ सगळ्यांमधून 2 कॉमन निघतोय, सो 2 बघा, 6 ला भाग जातो, 2 ला पण जातो, 10 ला पण जातो, 6 ला पण जातो, 4 ने, असं 2च आहे फक्त. सो 2 घेतला, इथे आलं x रेस टू 4, सॉरी 3x रेस टू 4 आलं, 2 ने जर कॉमन काढलं तर बेत्रिक 6, इथे राहिलं फक्त एक्स स्क्वेअर, इथे राहिलं 5, 2 कॉमन काढला तर इथे राहिलं बेत्रिक 6, सो 3 कॉस एक्स, 2 2 जा 4, सो 2 साइन स्क्वेअर एक्स. ओके, अँड दिस इज सेम ॲज एफ ऑफ एक्स. सो हा 2 तसाच, आणि हे म्हणजे काय, एफ ऑफ एक्स, सो इक्वल टू RHS. सो आपलं हे प्रूफ झालेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. सगळे हे लेंथी एक्झाम्पल आहेत बघा, प्रिव्हियस लेक्चर मध्ये आपले स्मॉल स्मॉल एक्झाम्पल झाले, आता थोडेसे लेंथी आहेत पण इझी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस लागणार आहे. प्रॅक्टिस नाही केली, नुसतेच तुम्ही रीड केले एक्झाम्पल, तर मग हे सुद्धा हार्ड आहेत. नाउ नेक्स्ट, इफ एफ ऑफ एक्स, सगळे इम्पॉर्टंट एक्झाम्पल घेते, log of 1 plus x upon 1 minus x, then prove that f of 2x upon 1 plus x square is equal to 2f of x. ओके, मग सारखंच आहे, आता आपल्याला तर 2f of x फाइंड आउट प्रूव्ह करायचं आहे ते. सो पहिल्यांदा गिवन f of x is equal to log of 1 plus x upon 1 minus x, इक्वेशन नंबर 1. सो f of x आपल्याकडे आहे, पण आपल्याला f of 2x plus 2x upon 1 plus x square फाइंड आउट करावं लागेल. सो पुट x is equal to 2x upon 1 plus x square in इक्वेशन 1. ओके, सो काय करायचंय, x च्या तिथे 2x upon 1 plus x square टाकायचंय. ओके, सो 2x upon 1 plus x square. सो इथे log of, आता व्यवस्थित लक्ष द्या, 1 प्लस या x च्या तिथे हे पूर्ण टाकायचे. सो 2x upon 1 plus x square upon 1 minus इथे परत 2x upon 1 plus x square.
याच्यासाठी तुमचं बेसिक जे मॅथ्स आहे स्कूल लेवलचं, आता हे इथपर्यंत तर फंक्शनचं आला, तर इथून पुढे हे कसं सॉल्व्ह करायचं, तुमचं स्कूल लेवलचं जे मॅथ्स आहे ते तुम्हाला यायला पाहिजे. ओके, तरी पण मी तुम्हाला प्रत्येक स्टेप सांगते की कशी केली आहे ती. आता इथे 1 आहे, सो 1 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, आणि वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन, सो 1 नी 1 प्लस एक्स स्क्वेअरला मल्टिप्लाय केलं तर 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि 1 नी 2x ला केलं तर 2x. आता खालचं डिनॉमिनेटरचे फ्रॅक्शन्स, इथे 1, सो 1 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 इंटू 1 प्लस एक्स स्क्वेअर, 1 प्लस एक्स स्क्वेअर, आणि हा आला मायनस 2x. ओके, नाऊ f of 2x upon 1 plus x square. आता 1 plus x square and 1 plus x square गेलं, सो लॉग, आता आपण पहिले x square ची टर्म लिहू, मग 2x लिहिते, मग 1 लिहिते, सिम्प्लिफायड साठी फक्त x square minus 2x plus 1. ओके, सो हे जे आपण बेसिक फॉर्म्युले आपण बघितले, a plus b ब्रॅकेट स्क्वेअर, सो a square प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. ओके, आणि a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर मायनस 2ab प्लस बी स्क्वेअर. तर हे एक्सपांड दिलेलं आहे, म्हणजे ही साईड दिलेली, तुम्हाला ही साईड. तर a1 a x आहे बघा, आणि b 1 येतोय, a x येतोय आणि b 1 येतोय. सो याचं काय येणार बघा, लॉग ऑफ x प्लस 1 आणि x मायनस 1 दोघांचा स्क्वेअर. ह्याचा प्रत्येकाचं सेपरेट स्क्वेअर लिहिण्यापेक्षा मी एकत्र स्क्वेअर लिहिला. x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर जर मी केलं तर मला x प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर हे अशा वेळी एक्सपांड केलं तर ही व्हॅल्यू मिळणार, आणि x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर केलं तर ह्या वेळी एक्सपांड केलं तर ही व्हॅल्यू मिळणार. सो दोघांचं पण मी एकदा स्क्वेअर लिहिलाय. ओके, नाऊ नेक्स्ट आता लॉगचा फॉर्म्युला. आता इथे थोडं आपल्याला बघा, एक मिनिट, आपण काय करूया आता, आपल्याला एफ ऑफ एक्स काय दिले बघा, त्याच्यावरून आपण त्याला शफल करूयात. एफ ऑफ इथे लॉग ऑफ एफ ऑफ एक्स काय 1 प्लस एक्स आहे. ओके, आणि डिवाइड बाय काय 1 मायनस एक्स आहे. ठीक आहे, 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स असं आहे. ठीक आहे, तर आपण इथं एक्स स्क्वेअर आधी लिहिण्याच्या ऐवजी आपण 1 आधी लिहूयात, म्हणजे जो आपला ए आहे तो 1 घेऊ आणि जो बी आहे तो एक्स घेऊयात, असं घेऊयात, मग ते सिम्प्लिफाय होईल. सो ही इथे काय करू आपण, एफ ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इज इक्वल टू, हा जो 1 आहे ना हे असंच राहू द्या इथं, सो लॉग ऑफ 1 प्लस हा 2x मध्ये घेऊ प्लस एक्स स्क्वेअर, म्हणजे फक्त काय नाही, आपल्याला 1 आधी पाहिजे ना, एफ ऑफ एक्स आपल्याला प्रूफ करायचं, सो 1 आधी यायला पाहिजे. तर आपण रिअरेंज जे केलं त्याने एक्स आधी येत होता, सो एक्स फक्त नंतर घेऊ. त्याच्यानंतर हा प्लस 1 आधी घेतला डिनॉमिनेटरचा, नंतर हा मायनस 2x आणि मग नंतर एक्स स्क्वेअर, म्हणजे ए तुमचा 1 आला आणि बी एक्स स्क्वेअर आला. ओके, सो लॉग ऑफ काय केलं बघा, 1 प्लस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं येतं आणि 1 मायनस एक्स ब्रॅकेट स्क्वेअर असं येतं. तर दोघांना सेपरेट स्क्वेअर देण्यापेक्षा 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, नाउ एफ ऑफ 2x अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर इक्वल टू m रेस टू n, लॉग ऑफ m रेस टू n. सो जो पॉवर आहे तो पुढे घेतला, राहिलं काय 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स, आणि लॉग ऑफ 1 प्लस एक्स आणि 1 मायनस एक्स काय असतं, एफ ऑफ एक्स. लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स काय आहे, एफ ऑफ एक्स, आणि हा 2 तसा. सो हे आलं आपलं RHS. ओके, सिंपल आहे बघा एक्झाम्पल, फक्त हे अरेंज केलं असतं तरी चाललं असतं, पण कधी जर आपल्याला एक्स प्लस 1 आणि एक्स मायनस 1 असतं तर ओके, बट आपल्याला 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स आहे, सो त्याला ह्या वेळी फक्त अरेंज करायचं आहे. बाकी सगळं हे रिव्हर्स ह्या साईड दिलेली आहे तुम्हाला, त्याच्यावरून ही साईड लिहिली आपण. बस दोघांना सेपरेट स्क्वेअर लिहिण्याऐवजी एकदा स्क्वेअर लिहिला. ओके, आणि एम लॉग ऑफ एम रेस टू एनच्या फॉर्म्युलाने एन इकडे घेतला पॉवर, लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स, त्याच्यानंतर 2 घेतला आणि लॉग ऑफ 1 प्लस एक्स अपॉन 1 मायनस एक्स म्हणजेच काय, एफ ऑफ एक्स, तर तो लिहून काढला आणि आपला RHS आलेलं आहे. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल.
if f of x is equal to x plus 5 upon 3x minus 4 and t is equal to 5 plus 4x upon 3x minus 1, show that f of t is equal to x. ओके, f of x जसं असतं तसं f of t फाइंड आउट करायचं आहे. सो हे ह्या टाइपचे खूप सारे एक्झाम्पल्स येतात बघा. सो गिवन काय आहे, f of x is equal to x plus 5 upon 3x minus 4. ओके, नाउ इक्वेशन 1. ओके, आता आपल्याला f of t फाइंड आउट करायचं आहे. सो पुट x is equal to t in equation 1. सो काय येईल, f of t, x च्या तिथे t टाकायचं. सो t plus 5 upon 3t minus 4. ओके, बट आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, t is equal to 5 plus 4x. सो t च्या तिथे परत ही व्हॅल्यू टाकायची, 5 plus 4x upon 3x minus 1. ओके, सो t च्या तिथे काय टाकली, 5 plus 4x upon, इकडे लिहिते ह्या साईडला, t च्या तिथे काय व्हॅल्यू टाकायची, 5 t ची व्हॅल्यू टाकायची. सो 5 plus 4x upon 3x minus 1 आणि हा जो प्लस 5 आहे तो तसाच, डिवाइड बाय इथं 3 इंटू टी आहे. सो टी च्या तिथे परत ही व्हॅल्यू, टी ची व्हॅल्यू, ही टी ची व्हॅल्यू आहे, ही टाकायची परत, 5 plus 4x upon 3x minus 1 आणि हा -4 तसाच. ओके, आता ह्याला पुढे सॉल्व करायचं. आता ही साइड मी रफ करते. आपल्याला f of t ची व्हॅल्यू f of t ची व्हॅल्यू x आणायची आहे. सो आता इथे हे सॉल्व करून घ्या. सो 1 इंटू 3x minus 1 3x minus 1 आणि 1 इंटू 5x plus 4x, 1 नी कोणत्या पण नंबरला केलं तरी पण तोच नंबर येतो. ओके, नाउ 5 नी 3x minus 1 ला केल्यावर 5 इंटू 3x 15x. ओके, आणि 5 इंटू -1 -5. ओके, डिवाइड बाय, नाउ इथे पहिले 3 नी ह्याला मल्टिप्लाय करून घ्यावं लागेल. ओके, सो 15 प्लस 12x अपॉन 3x minus 1 आणि हा -4. ओके, सो वरचं तर आपलं सॉल्व झालेलं आहे बघा. +5 -5 गेले, 4x इंटू 15x किती आलं, 19x डिवाइड बाय 3x minus 1 डिवाइड बाय, आता हे राहिलं सॉल्व करायचं. सो 3x minus 1 इंटू 1 3x minus 1, 1 नी 15 प्लस 12x ला केलं तर 15 प्लस 12x, -4 नी 3x ला केल्यावरती -12x आणि -4 नी -1 ला केल्यावरती +4. आता हा 3x1 गेला, प्लस 12x -12x गेलं. सो वरती राहिलं 19x आणि खाली राहिलं 15 प्लस 4 19 गेले, आन्सर आलं x. सो इट इज इक्वल टू द RHS. सो इट इज प्रूव्ड. ओके, नाउ नेक्स्ट एक्झाम्पल. So next example, if f of x is equal to 3x plus 4 upon 5x minus 7, g of x is equal to 7x plus 4 upon 5x minus 3, show that f of बघा कधी असं पण दिलेलं असतं, तर ह्याचं मीनिंग काय ते सांगते तुम्हाला. ओके, ओ म्हणजे ऑफ. ओके, आपण कसं लिहितो, f of g of x. ओके,
सेम तसंच त्यालाच असं लिहू शकतो एफ ऑफ जी ऑफ एक्स. त्याचं मिनिंग एकच, म्हणजे ह्याचं मिनिंग काय आहे आणि ह्याचं मिनिंग काय आहे सेम. सपोज एफ ऑफ टी ऑफ एक्स जर दिलं तर तुम्हाला फाइंड आउट करायचं एफ ऑफ टी ऑफ एक्स असं फाइंड आउट करायचं. आलं का लक्षात? ठीक आहे. सो आपल्याला एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स आहे हे फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो फर्स्ट गिवन काय आहे ते राईट डाऊन करून घ्या. गिवन काय आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 3x प्लस 4 अपॉन 5x मायनस 7, इक्वेशन नंबर 1. सो आपल्याला फाइंड आउट करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स, शो दॅट करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स इक्वल टू एक्स. सो पुट एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स. बघा, जर एफ ऑफ 2 फाइंड आउट करायचं असतं तर आपण एक्स इज इक्वल टू 2 पुट केलं असतं, पण आपल्याला फाइंड आउट काय करायचं एफ ऑफ जी ऑफ एक्स. ओके, सो पुट एक्स इज इक्वल टू जी ऑफ एक्स इन इक्वेशन 1. ओके, सो एफ ऑफ जी ऑफ एक्स म्हणजेच काय, एफ ऑफ जी ऑफ एक्स याचंच मिनिंग काय हे. ओके, इक्वल टू एक्सच्या तिथे जी ऑफ एक्स. सो 3 इंटू जी ऑफ एक्स प्लस 4 अपॉन 5 इंटू जी ऑफ एक्स मायनस 7. ओके, नाउ आपल्याला जी ऑफ एक्स म्हणजे काय दिलेले 7x प्लस 4 अपॉन 5x मायनस 3 दिलेले. ओके, सो आता इथे काय येणार पुढे, बट आपल्याला काय दिलेले, बट जी ऑफ एक्स इज इक्वल टू 7x प्लस 4 अपॉन 5x मायनस 3. सो जिथे जिथे जी ऑफ एक्स आहे तिथं ही व्हॅल्यू टाकायची, जसं मगाशी टी ची व्हॅल्यू टाकली तसंच. ओके, सो एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू 3 ॲज इट इज. ओके, आणि जी ऑफ एक्स म्हणजे काय आहे 7x प्लस 4 अपॉन 5x मायनस 3. त्याच्यानंतर हा प्लस 4 तसाच. ओके, अपॉन इथे 5 इंटू जी ऑफ एक्स म्हणजे काय 7x प्लस 4 अपॉन 5x मायनस 3 आणि इथे मायनस 7 तसंच. ह्याच्यासाठी तुमचं बेसिक मॅथ्स खूप पक्क लागणार आहे. ओके, आता पुढे कसं सॉल्व करायचं एफ ऑफ सो एफ ऑफ जी ऑफ एक्स इज इक्वल टू, आता बघा 3 ने मल्टिप्लाय करून घ्या. सो 3 इंटू 7 21, 3 इंटू 4 12 अपॉन 5x मायनस 3. ओके, प्लस 4 अपॉन इथे पण 5 ने मल्टिप्लाय आणि इथे मायनस 7 होता आपला. ओके, इथे पण 5 ने मल्टिप्लाय करून घ्या. 35x 7 ला जर मल्टिप्लाय केलं तर प्लस 5 इंटू 4 20 प्लस इथे 5x मायनस 3 इथे मायनस 7 तसंच. ओके, नाउ इथे 1 आहे. सो 1 इंटू 5x मायनस 3 5x मायनस 3 इथं 1 नी 21x प्लस 12 ला मल्टिप्लाय केलं तर 21x प्लस 12 येईल. त्याच्यानंतर 4 नी 5x ला केलं तर 20x आणि 4 नी मायनस 3 ला मल्टिप्लाय केलं तर मायनस 12. ओके, अपॉन इथे पण 1 आहे. सो 5x मायनस 3 तसंच. नाउ 1 नी 35x
प्लस 20x येणार आणि -7 नी 5x ला केल्यावर -35x आणि -7 नी -3 ला केल्यावर प्लस 21. ओके, सो 5x - 3 5x - 3 गेले, इथे +12 -12 गेलं, इथं 35 + x आणि -35x गेलं. सो 21x + 20x म्हणजे किती झाले हे 41x डिवाइड बाय 20 + 21 किती झाले 41. सो 41 गेले x. सो ही व्हॅल्यू कशाची आली f of g of x ची. सो हे आपलं काय झालं इक्वल टू RHS इक्वल टू प्रूव्ड. Okay, now these are some of the examples. Now next lecture ला आपलं फंक्शन कंप्लीट होईल. आता फक्त इवन अँड ऑड फंक्शन मीन्स काय आणि अजून आपल्याला ह्या टाइपचे काही एक्झाम्पल्स बघायचे. ओके, तुम्हाला जसं मी लेक्चर मध्ये सांगते की आपण भरपूर सारे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देणार आहे प्लस एक्सरसाइजला पण ठेवणार आहे. सो आपण अजून नेक्स्ट लेक्चरला काही एक्झाम्पल सॉल्व्ह करून देते आणि एक पॉइंट राहिलेला आहे व्हॉट इज इवन फंक्शन अँड व्हॉट इज ऑड फंक्शन, तो घेऊन आपल्या नेक्स्ट लेक्चरला फंक्शन कंप्लीट होऊन जाईल.